पुण्यातील लवासा प्रकरणामध्ये पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे। त्यावर आज सुनावणी होईल। या याचिकेमध्ये शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? लवासा सिटी विरोधात ही तक्रार आहे, त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? बरं, आपल्याला माहिती आहे की लवासा हा विषय किती संवेदनशील आहे, कारण या विषयामध्ये ज्यांच्यावर आरोप आहे त्या राज्यातील नव्हे तर देशातील प्रमुख नेते मानले जातात शरद पवार। याचबरोबर अजित गुलाबचंद म्हणून जे उद्योगपती आहेत त्यांच्याशी शरद पवार यांच्या कुटुंबियांचे असलेले निकटचे संबंध हे सगळ्यात त्याच्यात बघितले जातात। या याचिकेत शरद पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबाचे निकटवर्ती अजित गुलाबचंद यांच्या विरोधामध्ये ही तक्रार आहे। नानासाहेब जाधव यांनी जी याचिका केली आहे या याचिकेमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे। अर्थात मार्च 2024 दाखल झालेली याचिका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे। आजची सुनावणी सगळ्यात महत्वाची मानली जाते, कारण जर का मुंबई उच्च न्यायालयानं आज या तपासाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले तर हा पवार कुटुंबियाला, आज जरी विभक्त राजकीय दृष्ट्या असलेलं विभक्त कुटुंब जरी असलं तरी पवार कुटुंबाला हा सगळ्यात मोठा दणका मानला जातोय, एक मोठी या सगळ्या विषयातली डेव्हलपमेंट मानली जाते। पण लवासाला परवानगी देत असताना खूप मोठे आर्थिक व्यवहार झाले, गैरव्यवहार केलेले आहेत, फेवरिझम केलेलं आहे, असे अनेक गंभीर आरोप याच्यात आहे आणि याच्यातनं आर्थिक उत्पन्न खूप मोठं कमवलंय असाही आरोप याचिकेत करण्यात बघूया आज नेमकं काय होतं ते. निश्चितच प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की या लवासा प्रकरणावरून जे आरोप झाले होते त्याच्यामध्ये आता अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही आहेत, त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झाला आहे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर 19 दूषित आरो प्लांट बंद करण्याचे आदेश महापालिकेनं दिले। या दूषित अशा आरो प्लांटला टाळं लावण्यात आलं आहे। पुणे मनपाच्या तपासणीमध्ये 30 पैकी 19 आरो प्लांटचे पाणी हे अशुद्ध असल्याचं आढळून आलेलं आहे। तर पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे, संख्या वाढताना दिसते आणि अशातच न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती कशा पद्धतीनं हे जे आरो प्लांट लावलेले आहेत पाण्याचे ते दूषित असल्याचं न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं आणि त्याची दखल घेत मनपा प्रशासनानं आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। 19 दूषित आरो प्लांट बंद करण्याचे आदेश पालिकेनं दिले। पाहूयात पुढची बातमी। तुळजाभवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत मंदिर संस्थान सकारात्मक असल्याची माहिती आहे। मंदिर संस्थानच्या बैठकीमध्ये ड्रेस कोड लागू करण्याबाबत विचार विनिमय करूनच निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघानं सिद्धिविनायक ट्रस्ट प्रमाणेच तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर संस्थान याबाबत सकारात्मक असल्याचं वक्तव्य केलंय आणि मंदिर संस्थांमध्ये ड्रेस कोड लागू होण्याची शक्यताही वर्तवली आहे। आणखी एक मोठी अपडेट आहे। पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या महाकुंभला भेट देणार आहेत। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान संगमावर अमृत स्नान आणि गंगा आरती करणार आहेत। पंतप्रधान मोदी सुमारे 2.5 तास प्रयागराजमध्ये असतील। तर पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर सकाळी 10:30 वाजता हेलिकॉप्टरनं DPS हेलिपॅडवर पोहोचतील। याचा अर्थ अगदी काही वेळातच ते पोहोचणार आहेत। यानंतर ते आरेल घाटातून बोटीनं संगमाकडे रवाना होतील आणि कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केल्यानंतर सकाळी 11:15 वाजता मोदी हे आरेल घाटावर परततील। पंतप्रधान मोदी यांनी 2019 साली प्रयागराजमध्ये झालेल्या अर्ध कुंभमेळ्यामध्ये गंगा नदी स्नान केलं होतं, शिवाय 5 सफाई कामगारांचे पाय धुतले होते। तर गेल्या वर्षी 13 डिसेंबरला प्रयागराज दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं। त्यामुळे आजच्या या दौऱ्यावेळी काही घोषणा त्यांच्याकडून केल्या जातात का उत्तर प्रदेश वासियांसाठी, प्रयागराज वासियांसाठी याकडेही लक्ष असेल।